नमस्कार, मी देवयानी. स्वागत आहे तुमचं स्वाद महादेव के या कुकिंग चॅनलवर. इथे आज आपण या कैरींपासून साखर आंबा बनवणार आहोत. तोही अतिशय पटकन आणि जास्त वेळ न लावता फक्त 20 मिनटात हा आपला साखर आंबा तयार होणार आहे. तर चला तर मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया. सर्वात अगोदर मी इथे 2 कैऱ्या घेतलेल्या आहे. त्या सर्वात अगोदर स्वच्छ धुवून घ्यायच्या आणि कोरड्या करून घ्यायच्या. इथे पाणी बिलकुलही राहिलं नाही पाहिजे. आणि या कैरींचं वजनी प्रमाण 1 किलो आहे. आपण 1 किलो कैरीचा साखर आंबा बनवणार आहोत. तर आपल्याला आता सर्वात अगोदर या दोन्ही कैऱ्या व्यवस्थित सोलून घ्यायच्या आहे, म्हणजे जे साल काढून घ्यायचे आहे. हाताला न लागता तुमच्याकडे जे हे बटाटे सोलायचं मशीन असेल त्या मशीनने तुम्ही हे कैरी सोलून घ्यायची आहे. या पद्धतीमध्ये आपण दोन्ही कैऱ्या सोलून घेतलेल्या आहे. आता आपण ही किसून घेणार आहोत. तुमच्याकडे जी किसणी अवेलेबल असेल त्या किसणीने तुम्ही किसून घेऊ शकता. मी इथे बटाटे किसायची मोठी किसणी घेतलेली आहे. तुम्ही खोबरं किसायची छोटी किसणीही घेऊ शकता. पण या किसणीमुळे ही कैरीचे लच्छे खूप छान पडतात आणि मोठे मोठे लच्छे पडतात. त्यामुळे आपला साखर आंबा खूप छान होतो आणि खाण्यासही खूप छान लागतो. दाताखाली कैरीचा तुकडा येतो तेव्हा तर अतिशय चविष्ट असा साखर आंबा तयार होतो. या पद्धतीमध्ये आपल्याला कैरी किसून घ्यायची आहे. इथे आपल्या दोन्ही कैऱ्या किसून झालेल्या आहे आणि इथे या कैरीचे 2 कोई निघालेले आहे. मोठ्या मोठ्या कोई होत्या. तर आता आपल्याला यास प्रमाण बघायचं आहे साखरेचं. तर इथे आपल्याला 1 किलोला 1 किलो साखर न घेता इथे आपण हे वजनी प्रमाण घेणार आहोत. वाटीने आपल्याला कैरी सर्वात अगोदर मोजून घ्यायची आहे. इथे मी थोडी दाबूनच वाटी भरलेली आहे. या पद्धतीमध्ये वाटी भरून घ्यायची आहे. या पद्धतीने आपण आता सर्व कैरी किसलेली आहे ती मोजून घेणार आहोत. इथे आपल्या परफेक्ट 3 वाट्या कैरीचा किस भरलेला आहे. आता आपण यामध्ये साखर टाकणार आहोत. तुम्ही इथे 3 वाट्यांना 3 वाटी साखर टाकू शकता, पण मी इथे 2.5 वाटी साखर टाकणार आहे. यामुळे खूप परफेक्ट असा साखर आंबा तयार होतो. जास्त गोडही होत नाही आणि चवही खूप छान लागते. इथे अर्धी वाटी साखर घेतली आहे. पूर्ण मी इथे 2.5 वाटी साखर घेतलेली आहे. 3 वाट्यांना 2.5 वाटी साखर खूप परफेक्ट असा तयार होईल. या पद्धतीमध्ये तुम्ही नक्की ट्राय करून बघा. आता आपण इथे सर्व साखर व्यवस्थित एकत्र करून घेणार आहोत. अजून मी इथे गॅसवर कढई ठेवलेली नाही आहे. इथे आपण सर्व साखर आणि मिक्स करून घेणार आहोत. इथे मी पोह्याचा 1 चमचा भरून मीठ घेतलेलं आहे. यामुळे साखर आंब्याला खूप छान अशी चव येते. तुम्ही या पद्धतीने नक्की साखर आंबा ट्राय करा. आता इथे आपण सर्व कैरी आणि साखर मीठ सर्व व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे. व्हिडिओ दाखवल्याप्रमाणेच तुम्ही एकदा साखर आंबा नक्की ट्राय करून बघा. आता इथे आपलं साखर व्यवस्थितरित्या मिक्स झालेली आहे. आता इथे आपल्याला झाकून 1 तासभर हे तसंच ठेवायचं आहे. कमीत कमी 1 तासभर, त्यापेक्षा तुम्ही जास्त वेळही ठेवू शकता. 1.5 ते 2 तासही ठेवू शकता. इथे मला 1.5 तास झाला होता. तुम्ही बघू शकता आपली साखर टाकलेली होती ती सर्व व्यवस्थित मिक्स झालेली आहे आणि त्याला पाणीही सुटलेलं आहे. हे बाजूला ठेवून तुम्ही तुमचे दुसरे कामही करून घेऊ शकता आणि त्यानंतर तुम्ही हे गॅसवर ठेवून व्यवस्थित साखर आंबा तयार करून घेऊ शकता. इथे आता मी हे गॅसवर ठेवलेलं आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम जोरात ठेवून 10 मिनिटभर कंटिन्यू हलवत राहायचं आहे. 10 मिनिटभर गॅसची फ्लेम जोरातच ठेवायची आहे आणि कंटिन्यू हलवत राहायचं आहे, म्हणजे कढईला खाली चिटकणार नाही याची काळजी घ्यायची आहे. या पद्धतीने कंटिन्यू हलवत राहायचं आहे.
तुम्ही बघू शकता 10 मिनटामध्ये भरपूर अशी आपली साखर आणि आंबा चांगला व्यवस्थितरित्या शिजलेला आहे. कैरी व्यवस्थितरित्या शिजलेली आहे. आता आपल्याला गॅसची फ्लेम बारीक ठेवून 10 ते 12 मिनिटभर परत एकदा शिजवून घ्यायचं आहे. पण कंटिन्यू हलवत राहायचं आहे. कढईला लागण्याची शक्यता असते, त्यामुळे कंटिन्यू हलवत राहायचं आहे. या पद्धतीमध्ये तुम्ही बघू शकता 10 ते 12 मिनटानंतर आपला साखर आंबा व्यवस्थितरित्या शिजलेला आहे. या पद्धतीमध्ये झालेला आहे आपला साखर आंबा. आता मी इथे तुम्हाला डिशमध्ये घेऊनही साखर आंबा चेक करून दाखवते. जर साखर आंबा डिशमध्ये घेतल्यानंतर जर पाक साईडला जात असेल तर आपला साखर आंबा होणं बाकी आहे. पण आपला पाक जिथला तिथे आहे, त्यामुळे म्हणजे आपला साखर आंबा एकदम परफेक्ट तयार झालेला आहे. आणि थंड झाल्यानंतर तो अजूनच घट्ट होईल. म्हणजे आपलं 20 ते 22 मिनटामध्ये साखर आंबा परफेक्ट तयार होतो. आणि साखरेचं प्रमाणही परफेक्ट झालेलं आहे. आणि कलरही खूप छान आलेला आहे आपल्या साखर आंब्याला. जर तुम्हाला ही माझी रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओला कमेंट करायला विसरू नका. तुम्ही बघू शकता अतिशय कमी साहित्यामध्ये आपला साखर आंबा अतिशय परफेक्ट असा तयार झालेला आहे. खायला तर